ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः. श्रोतेहो नमस्कार. आज आपण स्वामींच्या वस्तू आणि वास्तू हा सौ शालिनी अंबर्डेकर पावस यांनी लिहिलेला लेख ऐकणार आहोत. सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मळ अंतःकरण मीत मधुभाषण शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण या काव्यपंक्तीच ज्यांचे यथार्थ दर्शन घडवतात ते स्वामी ज्या वास्तूत 40 वर्ष राहिले ती वास्तू किती धन्य असेल, त्या वास्तूलाच किती धन्यता वाटत असेल, त्या वास्तूलाच शब्द सुचले, शब्द स्फुरले तर मी म्हणेन धन्य मी, कृतार्थ मी, पावन मी, पुनीत मी, पवित्र मी. माझीच महती किती घावी, किती वर्णावी, किती गावी, पण अनन्य साधारण महत्व ही प्रगती, ही महती ज्यांच्या वास्तव्याने मला प्राप्त झाली त्या परमपूज्य स्वामींबद्दल किती सांगू, किती बोलू. माझे शब्द अपुरे आहेत, असमर्थ आहेत, असंच वास्तुदेवता म्हणत असेल. आज शेकडो नव्हे, हजारो नव्हे, लाखो लोक देशातूनच नव्हे तर परदेशातूनही स्वामींच्या दर्शनाला येतात, नतमस्तक होतात, सद्भावनेने उभे राहतात. त्यापैकी काही मनात इच्छा प्रदर्शित करतात आणि त्यांच्या त्या इच्छा आकांक्षा पूर्णही होतात. क्षणभर मनात येतं, कसं कळत असेल स्वामींना, ते आपल्यासारखे सामान्य नव्हेतच, सर्वज्ञानी, सर्व साक्षी, सर्वव्यापी असं ते व्यक्तिमत्व. आणि त्या थोर असामान्य व्यक्तीच्या वास्तव्याने पुनीत झालेली ती पवित्र पुण्यमय वास्तू, गुरुपौर्णिमा, स्वामी पुण्यतिथी अशा या महत्वाच्या दिवशी तर ही वास्तू आनंदाने उजळून निघते. दूरदूरच्या ठिकाणांहून दिंड्या पताका घेऊन असंख्य भक्तगण आनंदाने बेहोश होऊन स्वामींचा जय जयकार करीत येत असतात आणि या सर्व मंडळींचे देसाई कुटुंबीय आगत स्वागत करीत असतात. 1968 साली वादळ झालं, गावातील बऱ्याच घरांचं नुकसान झालं. 1968 साली वादळ झालं, गावातील बऱ्याच घरांचं नुकसान झालं, पडझड झाली, पण या घरावर काहीही परिणाम झाला नाही. आता स्वरूपाश्रम, समाधी मंदिर येथे प्रसादाची सोय झाली आहे. पण पूर्वी स्वामी दर्शनाला आलेल्या भक्तांची भोजनाची सोय या वास्तूमध्येच होत असे. कोणीही अतिथी अभ्यागत विनमुख जात नसे. तहानलेल्याला पाणी द्या, भुकेलेल्या अन्न द्या, हे या वास्तूचं ब्रीदच होतं असं म्हणायला हरकत नाही. आज या वास्तूत नव्या जुन्या सुखसोयींचा संगम झाला आहे, पण स्वामींची ती खोली अगदी होती तशीच जपली गेली आहे. खोलीच्या दाराशीच उभे राहिले असता डोळ्यापुढे येते शुभ्र वस्त्र धारण केलेली सात्विक सोज्वळ अशी स्वामींची मूर्ती. आपले आप्पा हात उंचावून आपल्याला आशीर्वाद देत आहेत असा भास होतो. त्या पवित्र खोलीच्या दाराशी उभे राहताच खोलीतील आप्पांच्या एक एक वस्तू आपल्यापाशी बोलू लागतात. प्रथम दर्शनी दिसतं समोरचं लाकडी कपाट, ते पुस्तकांनी भरलेलं आहे. त्या बहुमोल पुस्तकांनाही वाटत असेल आपण बाहेर यावं आणि लोकांनी आपल्याला वाचावं. त्यातील काही पुस्तके, उदाहरणार्थ स्वामी विवेकानंदांचं चरित्र, रामकृष्ण परमहंसांचं चरित्र, गांधीजींचे सत्याचे प्रयोग, आमच्या आयुष्यातील काही आठवणी, हे रमाबाई रानड्यांचे आत्मकथन, लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्र, साने गुरुजींच्या गोड गोष्टी अशी अनेक पुस्तके आप्पांनी आपल्या हाताने काढून वाचायला दिलेली आठवतात. त्या कपाटाच्या शेजारी एका स्टूलावर दिसते ती स्वामींच्या गुरूंची परमपूज्य बाबा महाराजांची शाल पांघरलेली मूर्ती आणि तेथेच गुरूंच्या पायाशी स्वामींनी स्वहस्त लिहिलेली संपूर्ण ज्ञानेश्वरी.
ज्ञानेश्वरी सारखा एवढा महान ग्रंथ हाताने लिहून गुरूंना अर्पण करणे यापेक्षा मोठी गुरुदक्षिणा कोणती? धन्य ते गुरु आणि धन्य ते आम्हा सर्वांचे अप्पा स्वामी स्वरूपानंद. एका बाजूला भित्तीवर बाबा महाराज, रामकृष्ण परमहंस, अक्कलकोटचे महाराज, गुरुदेव रानडे, विवेकानंद, जे कृष्णबंटी यांच्या प्रतिमा. या प्रतिमांना छान हार घातलेले आहेतच, पण दररोज या सर्व प्रतिमांना सोनचाफा, मोगरा, गुलाब, अनंत अशी निरनिराळी सुवासिक ताजी फुले वाहिली जातात. एका कप्प्यात आमंत्रण पत्रिका दिसतात. गावातील परगावातील मंगल कार्य होण्यापूर्वी मोठ्या श्रद्धेने स्वामींना आमंत्रण पत्रिका ठेवली जाते. नवीन वधूवर विनम्र भावाने स्वामींना नमस्कार करायला येत असतात. स्वामी वापरत असलेली भांडी तेथेच सद्भावनेने जपून ठेवलेली आहेत. आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे तेथे सतत तेवत असलेला नंदादीप. जणू काय त्या मंद मंद प्रकाशाने खोली उजळून निघते. दुसऱ्या भिंतीवर स्वामी जन्मशताब्दीच्या वेळी जी पोस्टाची तिकिटे प्रसिद्ध झाली ती 3 फ्रेम मध्ये जपून ठेवली आहेत. त्याच्या पुढे एका चौपाईवर समर्थ रामदासांचा पुतळा आहे. जवळच एक डबा खडीसाखरेच्या प्रसादाने भरलेला असतो. तो कधीच रिकामा होत नाही. उत्सवाच्या वेळी असंख्य लोक येत असतात, पण कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी दर्शनाला गेलात तर प्रसाद देण्यासाठी सेवक उभा असतो. हे सगळं अनुभवताना मनात येतं, आज स्वामी असते तर. स्वामी कुठे आहेत? तर लगेच उत्तर मिळतं. खोलीत प्रवेश करण्यापूर्वी डाव्या हाताला लिहिलेल्या ओळी निदर्शनाला येतात. आज कालचे नव्हेच आम्ही, माऊलीनेच आम्हाला इथे पाठवलं. दिलं काम तिच्याच कृपेने पुरं झालं. आता आम्हाला नाही कुठे जायचं, इथेच आनंदानं राहायचं. आणि माऊलीनेच अन्यत्र पाठवलं आणि तिथं अवतीर्ण व्हावं लागलं, तरी आता चैतन्य स्वरूपात इथे आमचं अखंड वास्तव्य आहेच. या ठिकाणी सौभाग्यवती शालिनी अंबर्डेकर पावस यांनी लिहिलेला लेख पूर्ण होतो आहे. धन्यवाद. हरिओम तत्सत.